अशी काही एरर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणं सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही ई-केवायसी करायला गेल्यावर लाडक्या बहिणींना अनेक एररला सामोरं जावं लागत आहे. परंतु हे एरर का येत आहे आणि हे एरर येऊ नये म्हणून आम्ही काय करायला हवं याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे. तर सर्वात पहिला एरर जो की अनेक लाडक्या बहिणींना येतोय तो म्हणजे अनेबल टू सेंड OTP. आता वेबसाईटवर लोड आल्यामुळे ही वेबसाईट अनेक वेळा क्रॅश होते आणि त्यामुळेच हा अनेबल टू सेंड OTP हा एरर सर्व लाडक्या बहिणींना येतोय. दुसरा एरर म्हणजे OTP तर मोबाईलवर येतोय पण OTP टाकण्याचा जो बॉक्स आहे तोच वेबसाईटवर येत नाहीये, म्हणजे वेबसाईट पुढेच जात नाही आहे. आणि तिसरा एरर म्हणजे की OTP येतच नाही आहे आणि साईटवर OTP टाकण्याचा ऑप्शन येतोय. हे तिन्ही जे एरर आहे ते साईट क्रॅश झाल्यामुळे येत आहे. आता या तिन्ही एरर पासून वाचण्यासाठी तुम्हाला अशा काळात ही वेबसाईट सुरू करायची आहे की त्या वेळेत या वेबसाईटवर जास्त लोड नसेल. तर या एरर पासून वाचण्यासाठी तुम्ही रात्री उशिरा किंवा सकाळी एकदम लवकर या वेबसाईटला भेट देऊ शकतात, कारण या वेळेत या साईटवर लोड कमी राहतो आणि तेव्हा ही वेबसाईट सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. चौथा एरर म्हणजे की सदर आधार क्रमांक पात्रता यादीत समाविष्ट नाही. याचा अर्थ म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेतून वगळला गेलात म्हणून हा एरर तुम्हाला येतोय. पाचवा एरर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यावर येतोय. तर अनेक महिला काय करताय की पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी त्यांचाच आधार क्रमांक तिथे टाकताय, त्यामुळे हा पाचवा एरर येतोय. तर यामधील तुम्हाला कोणता एरर येतोय हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.